आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्या राज्यातील प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांबाबत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आणि तो म्हणजे की आता आंध्र प्रदेशातील खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना कंपनीमध्ये दररोज 10 तास काम करणं बंधनकारक करण्यात आलं आहे। अगोदर आंध्र प्रदेशमध्ये कामाचे तास हे 9 तास होते, पण आता राज्य सरकारने कामाच्या वेळेत मोठा बदल करून त्यांच्या राज्यातील कर्मचाऱ्यांना एक प्रकारचा झटका दिला आहे। राज्यातील उद्योग आणि गुंतवणूक हे वाढवण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल उचललंय असं तिथल्या सरकारने दावा केला आहे आणि असं असलं तरी विरोधकांकडून यावर आता सडकून टीका केली जात आहे। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। आंध्र प्रदेश सरकारने खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी कामाचे तास म्हणजेच वर्किंग हवर्स हे आता 10 तास केले आहे। असं नाही तर त्यासोबत महिला कर्मचाऱ्यांनाही नाईट शिफ्ट मध्ये काम करावं लागेल असाही नियम लागू केला आहे। या निर्णयाचा देशातील बऱ्याच राज्यात परिणाम होण्याची सुद्धा शक्यता आहे, कारण आंध्र प्रदेशमधील हा नियम सक्सेस जर झाला तर देशातील बाकीच्या राज्यांमध्येही त्या राज्यातील सरकार असा नियम लागू करू शकतात। सरकारने कामाचे 10 तास तर केलेच आहेत, पण त्यासोबत कंपन्यांमध्येही कामाच्या काही नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत। आधी 5 तासांच्या सलग कामानंतर 1 तासाचा ब्रेक मिळायचा, पण आता 6 तास सलग काम केल्यानंतर ब्रेक मिळेल। याशिवाय ओव्हरटाईमच्या मर्यादेत सुद्धा बदल करण्यात आला आहे। आधी महिन्याला 75 तास ओव्हरटाईम करता येत होता, आता ही मर्यादा वाढून 144 तास करण्यात आली आहे। सरकारच्या या निर्णयाला आंध्र प्रदेशमधील सगळ्या कामगार संघटनांनी म्हणजेच युनियननी तीव्र विरोध केला आहे। रोजच्या कामकाजाच्या दिवसात 10 तासांच्या शिफ्टमुळे कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर मोठा बदल होऊन ताण वाढेल, त्यांचा आरोग्य धोक्यात येईल आणि काही कंपन्या या नियमाचा गैरफायदा घेऊन कर्मचाऱ्यांकडून 10 तास नाही तर 12 तास काम करून घेतील असं कामगार संघटनांचं म्हणणं आहे। 10 तासांच्या शिफ्टच्या या नव्या नियमाला खासगी कंपन्यांमधील जे काही छोटे छोटे कामगार आहेत त्यांच्याकडून सुद्धा विरोध करण्यात येत आहे। सीपीआयचे राज्य सचिव के रामकृष्ण यांनी असं म्हटलं आहे की केंद्र आणि राज्य सरकार हे नेहमी कामगार विरोधी धोरण राबवत आहे। तसंच गेल्या 11 वर्षांपासून मोदी यांच्या सरकारने अनेकदा कामगारांच्या हक्कांचे उल्लंघन करणारेच निर्णय घेतलेले आहेत असंही रामकृष्ण यांनी म्हटलेलं आहे। कर्मचारी संघटनांनी सुद्धा या निर्णयाला तीव्र विरोध करत या अशा धोरणांमुळे किंवा या असल्या निर्णयांमुळे खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचं रूपांतर हे कामगारांपासून गुलामांमध्ये होईल अशी सुद्धा टीका केलेली आहे किंवा असं त्यांचं म्हणणं आहे। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।